नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टावरती। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 9 सप्टेंबर 2021चे जेवढे चालू घडामोडीचे प्रश्न होत असतील तेवढे सगळे मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक अँड शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि पहिला प्रश्नाकडे वळण्याआधी मी तुम्हाला काल जो प्रश्न दिला होता त्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया। काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य आन्सर दिलेला आहे मित्रांनो। मग आता आपण प्रश्नाचा आन्सर बघून घेऊया। प्रश्न असा होता, अलीकडेच आनंद कुमार यांना साराभाई टीचर्स सायंटिस्ट नॅशनल ऑनररी अवॉर्ड 2021ने गौरवण्यात आले तर ते कोण आहेत? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, गणितज्ञ। तर मित्रांनो, अलीकडेच आनंद कुमार यांना साराभाई टीचर्स सायंटिस्ट नॅशनल ऑनररी अवॉर्ड 2021ने गौरवण्यात आले तर ते गणितज्ञ आहेत। मग आता यांच्याबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ। तर ते सुपर 30चे संस्थापक आहेत। कोण? आनंद कुमार। आणि त्यांना हा पुरस्कार कोणाकडून मिळाला आहे तर राष्ट्रीय शिक्षक वैज्ञानिक परिषद म्हणजे NCTS तर्फे। तसेच त्यांना हा पुरस्कार का मिळालेला आहे तर गणित विषय सोप्या पद्धतीने शिकवणे आणि गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून IITची प्रवेश परीक्षा JEE मध्ये यश प्राप्त करून देणे यासाठी त्यांना या पुरस्कारासाठी गौरवण्यात आले आहे। तसेच त्यांना NCTSचे आजीवन सभासदत्वही दिले गेले आहे। मग हे NCTS काय आहे तर ते आपण बघू। NCTS म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर सायंटिस्ट। आणि या NCTSची स्थापना कोणातर्फे झाली होती, कोणत्या फाउंडेशनतर्फे, कोणत्या संस्थेतर्फे झाली होती तर रमण विज्ञान आणि तंत्रज्ञान फाउंडेशनतर्फे याची स्थापना झालेली आहे। आणि ते कुठे स्थापना झाली होती तर गुजरात येथे आहे। आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली येथे। कशाचं? NCTS म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर सायंटिस्ट। मग आता आपण वळूया पहिल्या प्रश्नाकडे। प्रश्न पहिला, कोणते राज्य वतन प्रेम योजना राबवित आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, गुजरात। तर मित्रांनो, गुजरात हे राज्य वतन प्रेम योजना राबवित आहे। मग आता या योजनेबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ की ही योजना काय आहे। तर ही योजना गुजरात सरकारच्या मदर ए वतन योजनेची एक पुनरावृत्ती आहे। तसेच या योजनेअंतर्गत डिसेंबर 2022 पर्यंत संयुक्तपणे 1000 कोटी रुपयांचे खर्च असलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांची घोषणा केली आहे। कोणी? गुजरात सरकारने। आणि या योजनेअंतर्गत प्रकल्पामधील खर्चात राज्य सरकार आणि अनिवासी भारतीयांचे योगदान 50-50 असते, परंतु आता ते बदलून 60-40 असे करण्यात आले आहे। कोणत्या योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहे तर वतन प्रेम योजना। आणि कोणत्या राज्याने कोणते राज्य राबवित आहे ही योजना तर गुजरात हे राज्य। मग इथे गुजरात राज्याचा उल्लेख आला, मग आपण गुजरात राज्याबद्दल स्टॅटिक GK बघून घेऊ। गुजरात राज्याची स्थापना केव्हा झाली होती तर 1 मे 1960 मध्ये। गुजरातची राजधानी काय आहे तर गांधीनगर। मुख्यमंत्री कोण आहेत तर विजय रुपाणी आणि ते BJP पक्षाचे आहे। राज्यपाल कोण आहेत? आचार्य देवव्रत। तसेच गुजरात राज्यसभा सीट्स किती आहेत तर 11 आणि लोकसभा सीट्स किती आहे 26। तसेच विधानसभा सीट्स किती आहेत तर 182। उच्च न्यायालय कोणतं आहे गुजरातचं तर गुजरातच। आणि मग गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती विक्रम नाथ। आणि गुजरात राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर 33। तसेच गुजरात राज्यातील धरणं कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ। सरदार सरोवर धरण, तसेच दंतीवाडा धरण, धारोई धरण, कमलेश्वर धरण, ढोलीदाजा धरण, उकाई धरण, काढना धरण, खोदियार धरण, कल्पसर धरण। आणि मित्रांनो, आपण लोकनृत्य सुद्धा बघू कोणकोणते आहे गुजरात राज्याचे लोकनृत्य गरबा, रासलीला, दांडिया रास, झकोलिया, दीपक नृत्य, पणिहारी नृत्य, भबई, लास्या एवढी गुजरात राज्याची लोकनृत्य आहे। तसेच गुजरात राज्यामध्ये कोणकोणती राष्ट्रीय उद्याने आहेत तर गीर राष्ट्रीय उद्यान, वेलावदार राष्ट्रीय उद्यान, बंसदा राष्ट्रीय उद्यान
आणि मेरीन राष्ट्रीय उद्यान ही 4 महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने आहेत. कोणत्या राज्यामध्ये? गुजरात या राज्यामध्ये. तर दुसरा प्रश्न बघू. अलीकडे चर्चेत असलेला गिनी देश कोणत्या उपखंडामधील देश आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, पश्चिम आफ्रिका. तर मित्रांनो, अलीकडे चर्चेत असलेला गिनी देश हा पश्चिम आफ्रिका या उपखंडातील देश आहे. मग आता गिनी देश हा का चर्चेत आहे, तर आपण कसा चर्चेत आहे आणि का, तर ते इम्पॉर्टंट पॉईंट आपण बघू. तर गिनीच्या विशेष दलांनी सत्तापालट करून सत्ता मिळवली आहे आणि राष्ट्रपतींना अटक केली आहे. तसेच गिनीमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदीसुद्धा लागू केली आहे. आणि मग या विशेष दलांनी सत्तापालट करून तिथे सत्ता मिळवली आहे मित्रांनो, आणि तिथल्या राष्ट्रपतींना सुद्धा अटक केली आहे. आणि मग तिथे कोणाचं राज्य स्थापन झालं आता, तर लष्करी राज्य तिथे स्थापन झालं. मग आपण कोणत्या देशाबद्दल बोलतोय, तर गिनी या देशाबद्दल. त्या देशामध्ये आधी लोकशाही नांदत होती, परंतु आता लष्करी दलाने तिथे राज्य स्थापन केलेलं आहे आता. मग गिनी या देशाबद्दल आपण बोलून घेऊ. पश्चिम आफ्रिका खंडामध्ये आहे हा देश. आपण प्रश्नातच पाहिलं. या देशाची राजधानी काय आहे, तर कोनाक्री. माजी राष्ट्रपती म्हणजे आता या देशावर लष्करी सैन्याने कब्जा केलेला आहे आता. तर मग तिथे कोणते राष्ट्रपती होते आधी? अल्फा कोंडे. मग ते आता माजी राष्ट्रपती झाले आहे. मग मुद्रा काय आहे गिनी या देशाची, तर गिनी फ्रँक, GNF असं लिहितात. कॉलिंग कोड काय आहे, तर +20 +2 to 4. प्रश्न तिसरा. गंगा नदीच्या पात्रात नुकतीच सुरू झालेली क्रूझ प्रवास सेवा वाराणसी ते मिर्झापूरमधील कोणत्या ठिकाणांना जोडणारी आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, चुनार किल्ला. तर गंगा नदीच्या पात्रात नुकतीच सुरू झालेली क्रूझ प्रवास सेवा ही वाराणसी ते मिर्झापूरमधील चुनार किल्ला जोडणारी आहे. वाराणसी ते मिर्झापूरमधील कोणत्या ठिकाणांना जोडणारी आहे, तर चुनार किल्ला या ठिकाणांना जोडणारी आहे. आणि कोणती सेवा आहे ती, तर क्रूझ प्रवास सेवा. आणि मग ही सेवा केव्हा सुरू झाली होती, तर 5 सप्टेंबर रोजी सुरू झाली. प्रश्न चौथा. कोणत्या राज्य सरकारने पहिल्याच डुगोंग संवर्धन अभयारण्याच्या स्थापनेची घोषणा केली? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, तमिळनाडू. तर मित्रांनो, तमिळनाडू या राज्य सरकारने पहिल्याच डुगोंग संवर्धन अभयारण्याच्या स्थापनेची घोषणा केली. कोणतं अभयारण्य? डुगोंग संवर्धन अभयारण्य. आणि ते कोणतं? पहिलंच अभयारण्य ठरणार आहे. मग आता त्याबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघू. मग आता हे डुगोंग संवर्धन नेमकं कुठे स्थापन करण्यात येणार आहे, तर ते दक्षिण किनारपट्टीच्या प्रदेशात मन्नारच्या आखात आणि पाल खाडीमध्ये. आणि हे डुगोंग म्हणजे काय मित्रांनो, तर आपण डुगोंग नेमकं काय आहे तर ते बघू. डुगोंग म्हणजे समुद्री गाय किंवा डुगोंग असं त्याला म्हणतात. आणि त्याचं शास्त्रीय नाव काय आहे, तर डुगोन असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. उच्चार नीट ऐकायचा मित्रांनो, डुगोन असं. आणि कशासाठी मग या अभयारण्याची स्थापना करण्यात येत आहे, तर या दुर्मिळ प्रजातींच्या संरक्षणासाठी. कोणत्या दुर्मिळ प्रजातींच्या संरक्षणासाठी, तर डुगोन म्हणजे या डुगोंगच्या दुर्मिळ प्रजातीच्या संरक्षणासाठी तमिळनाडू सरकारने पहिल्याच या डुगोंग संवर्धन अभयारण्याच्या स्थापनेची घोषणा केली आहे. मग आता इथे उल्लेख आला तमिळनाडू राज्याचा. मग आपण तमिळनाडू राज्याबद्दल स्टॅटिक GK बघून घेऊ. तमिळनाडूची स्थापना केव्हा झाली होती? 26 जानेवारी 1950 मध्ये. राजधानी काय आहे, तर चेन्नई. मुख्यमंत्री कोण आहेत तमिळनाडू राज्याचे, तर MK स्टालिन. राज्यपाल कोण आहेत, तर बनवारीलाल पुरोहित. लोकसभा सीट्स किती आहेत, तर 39. राज्यसभा सीट्स किती आहे, तर 18. आणि विधानसभा सीट्स किती आहे, तर 234. राज्यसभा सीट्स आहे 18, विधानसभा सीट्स आहेत 234. आणि उच्च न्यायालय काय आहेत, तर मद्रास. तमिळनाडूचं उच्च न्यायालय काय आहे, तर मद्रास. आणि मग मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, तर न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी. मग आता तमिळनाडू राज्यामध्ये कोणकोणती धरणं आहेत, तर ते आपण बघू. अमरावती धरण, मेत्तूर धरण, लोअर भवानी धरण, सातनूर धरण, बैगेई धरण,
अलियार धरण, पापानसम धरण, कृष्णागिरी धरण, कारुप्पा नदी धरण, मुनीमुथार धरण, कोडिवेरी धरण, कल्लानाई धरण, पेरुंचानी धरण, चित्तार धरण, आथुपल्लायम, मुकद्दल, गुंडारू, शोलायार, कमराज, मनजालर, कुंडेरीपल्लम, अदाविनैनार कोविल हायवे धरण इत्यादी धरण तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. तसेच तमिळनाडू राज्याची लोकनृत्य कोणकोणती आहेत तर करगट्टम, कुम्मी, कोल्लाटम, कावडी आट्टम, काई सिलबट्टम, माईल अटाम, ओढिलट्टम, देवरत्तम, पोईक्कल कुदिराई अट्टम. आणि राष्ट्रीय उद्यान कोणकोणते आहे तमिळनाडू राज्याची तर मृदुमलाई, मुकुर्ती, इंदिरा गांधी, तसेच अन्नमलाई म्हणजे इंदिरा गांधी किंवा अन्नमलाई, गुइंडी, मन्नार समुद्री राष्ट्रीय उद्यानची खाडी इत्यादी राष्ट्रीय उद्याने आहेत. कोणत्या राज्यात तर तमिळनाडू या राज्यामध्ये. प्रश्न 5वा, कोण पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिलेच IAS अधिकारी ठरले? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी सुहास ललिनाकेरे यथिराज. तर मित्रांनो, सुहास ललिनाकेरे यथिराज हे पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिलेच IAS अधिकारी ठरले आहे. मग त्यांनी कोणत्या खेळामध्ये पदक जिंकले होते तर बॅडमिंटन या खेळामध्ये पुरुष एकेरी SH6 या प्रकारात रौप्य पदक त्यांनी जिंकले होते आणि ते वर्तमानात नोएडाचे जिल्हा दंडाधिकारी आहे मित्रांनो. मग आता बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागर या खेळाडूने सुद्धा पदक जिंकले होते, सुवर्णपदक जिंकले होते. प्रमोद भागत या खेळाडूने सुद्धा सुवर्णपदक जिंकले होते आणि मनोज सरकार या खेळाडूने कांस्य पदक जिंकले होते आणि सुहास ललिनाकेरे यथिराज या खेळाडूने रौप्य पदक जिंकले होते. आणि ते कोण ठरले आहे तर ते म्हणजे पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारे ते पहिलेच IAS अधिकारी ठरले आहे, प्रशासकीय सेवेतील अधिकारी ठरले आहे ते पहिलेच. प्रश्न 6वा, ऑसिंडेक्स हा कोणत्या दोन देशांच्या नौदलाचा द्विपक्षीय सागरी सराव आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए भारत आणि ऑस्ट्रेलिया. तर ऑसिंडेक्स हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांच्या नौदलाचा द्विपक्षीय सागरी सराव आहे. मग ही कितवी आवृत्ती आहे तर ही 4थ्या आवृत्तीचा हा भाग आहे. आणि भारतीय नौदलांच्या टास्क फोर्समध्ये सहभागी असलेली INS शिवालिक आणि INS कदमत या जहाजांचा हा नौदलादरम्यानचा सराव आहे आणि तो कोणत्या कालावधीत आहे तर 6 ते 10 सप्टेंबर या कालावधीत आयोजित केला जाणार आहे आणि कुठे तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. मग आता मित्रांनो, आपण प्रश्नामध्ये पाहिलं भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांच्या नौदलाचा तो द्विपक्षीय सागरी सराव आहे. कोणता तर ऑसेंटिक्स. आणि हे ऑसेंटिक्स नावसुद्धा ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांच्या नावावरून आहे. मग आता इथे उल्लेख आला भारत आणि ऑस्ट्रेलिया. मग आपण भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघं देशांबद्दल स्ट्रॅटेजिक बघून घेऊ. आपला भारत हा आशिया खंडात आहे. राजधानी आहे नवी दिल्ली. भारताची उपराजधानी आहे मुंबई आणि आर्थिक राजधानीसुद्धा मुंबई आहे. भारतामध्ये 447 भाषा बोलल्या जातात. आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे. भारतामध्ये किती धर्म आहेत? हिंदू, मुस्लिम, ईसाई, शीख, बौद्ध, जैन आणि काही छोटे मोठे धर्म आहेत. तसेच राष्ट्रपती कोण आहेत? रामनाथ कोविंद. उपराष्ट्रपती कोण आहेत? व्यंकय्या नायडू. पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. आपल्या सर्वांना माहीत आहे. लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. भारताचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर NV रमण. आणि मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की भारताचे आपले सर्वोच्च न्यायालयाचे हे जे NV रमण हे मुख्य न्यायाधीश आहे, 49वे मुख्य न्यायाधीश आहे असं मी तुम्हाला काल सांगितलं होतं. पण ते चुकीचं आहे मित्रांनो. NV रमणा हे 48वे मुख्य न्यायाधीश आहे आणि त्यांच्या आधी जे होते शरद बोबडे हे 47वे मुख्य न्यायाधीश होते आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे. तर मी तुम्हाला काल चुकीचं सांगितलं, त्याबद्दल माफी असावी मित्रांनो. आता ती चूक सुधरवून घ्या. राष्ट्रवाक्य काय आहे आपल्या भारताचं? तर सत्यमेव जयते. कॉलिंग कोड काय आहे? +91. मुद्रा काय आहे? भारतीय रुपया. हे सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे. मग आता आपण ऑस्ट्रेलियाबद्दल स्ट्रॅटेजिक बघू. ऑस्ट्रेलिया हा देश, कारण ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यानचा तो सागरी द्विपक्षीय सराव होता. आपण प्रश्नामध्ये पाहिलं. ऑस्ट्रेलियाबद्दल बोलू.
ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरा आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आहेत. गव्हर्नर जनरल डेव्हिड हर्ले हे आहेत. ऑस्ट्रेलियाची मुद्रा काय आहे तर ऑस्ट्रेलियाई डॉलर असं लिहितात. कॉलिंग कोड काय आहे तर +61. प्रश्न 7. 6 ते किती सप्टेंबर या कालावधीत अन्न प्रक्रिया सप्ताह पाळला जातो? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए 12. तर मित्रांनो 6 ते 12 म्हणजे 6 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत अन्न प्रक्रिया सप्ताह दिवस पाळला जातो. सप्ताह दिवस नाही, अन्न प्रक्रिया सप्ताह पाळला जातो 6 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान. मग आता का पाळला जातो तर हा दिवस भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने पाळला जातो. मग अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पियुष गोयल आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. प्रश्न 8. दरवर्षी ICRC ह्युमॅनिटेरियन व्हिसा डी ऑर पुरस्कार कोणाला प्रदान केला जातो? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए व्यावसायिक छायाचित्र पत्रकार. तर दरवर्षी ICRC ह्युमॅनिटेरियन व्हिसा डी ऑर हा पुरस्कार व्यावसायिक छायाचित्र पत्रकारांना प्रदान केला जातो. मग हा पुरस्कार केव्हापासून दिला जातो तर 2011 सालापासून तो चालू झालेला आहे आणि हा फ्रान्समध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा एक भाग आहे. कोणता पुरस्कार? ICRC ह्युमॅनिटेरियन व्हिसा डी ऑर. प्रश्न 9. कोणत्या राज्य सरकारने कामगारांच्या बसण्याचा अधिकार याला मान्यता देणारे विधेयक विधानसभेत चर्चेसाठी मांडले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी तमिळनाडू. तर मित्रांनो तमिळनाडू या राज्य सरकारने कामगारांच्या बसण्याचा अधिकार याला मान्यता देणारे विधेयक विधानसभेत चर्चेसाठी मांडले आहे. मग आता हे विधेयक नेमकं काय आहे तर प्रत्येक कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी बसण्यासाठी खुर्ची पुरवली जावी याबाबत हे विधेयक आहे. कोणतं विधेयक तर बसण्याचा अधिकार असं त्याचं नाव आहे. प्रश्न 10. कोणत्या दिवशी निरभ्र गगनासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतात? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 7 सप्टेंबर. तर मित्रांनो 7 सप्टेंबर या दिवशी निरभ्र गगनासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतात आणि हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात साजरा केला जातो. मग आता या दिवसाची थीम काय आहे म्हणजे निरभ्र गगनासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस 2021ची थीम काय आहे? 2021ची संकल्पना काय आहे तर निरोगी हवा निरोगी ग्रह ही थीम असते, हे लक्षात ठेवायची. मग अशा प्रकारे मित्रांनो मी पूर्ण 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितलेले आहे. मग आता एक शेवटचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी. मग प्रश्न असा आहे मित्रांनो, बिटकॉईनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? तर या प्रश्नासाठी मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त टाईप करून सांगू शकतात. आणि जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही चिंता करू नका, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळून जाईल. आशा करते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला इथेच विराम देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.